डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने एज्युकेशन पर्पज तयार केला आहे। व्हिडिओमध्ये मांडलेली मते आणि माहिती विविध आंतरराष्ट्रीय बातम्या, लेख आणि उपलब्ध ऐतिहासिक तथ्यावर आधारित आहे। या व्हिडिओचा उद्देश कोणताही देश, धर्म, व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान करणे किंवा त्याच्या भावना दुखवणे हा नाही। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच मोठमोठे देशसुद्धा विचार करायला लागतात। तो माणूस म्हणजे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जॉंग उन। सोशल मीडियावर तुम्ही याचे अनेक मीम्स पाहिले असतील, त्याच्या विचित्र हेअरस्टाईलच्या चर्चा ऐकल्या असतील। पण मित्रांनो, हा माणूस फक्त विनोदाचा विषय नाही, तो जगातील सर्वात खतरनाक नेत्यापैकी एक मानला जातो। पण असा काय दरारा आहे या माणसाचा का अख्खं जग याला घाबरतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्याची अण्वस्त्र शक्ती। उत्तर कोरिया हा एक छोटासा देश आहे, पण त्याच्याकडे असे अणुबॉम्ब आणि मिसाईल आहेत जे थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात। किम जॉंगचा एकच नियम आहे, माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर मी बटन दाबायला मागे पुढे पाहणार नाही। तो कधी काय करेल याचा कोणालाच अंदाज नसतो आणि त्याची हीच अनिश्चितता जगाला सगळ्यात जास्त भीती घालते। दुसरे कारण म्हणजे त्याची क्रूर सत्ता। किम जॉंग जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याने आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला संपून टाकलं, मग तो त्याचा सक्का, सावत्र भाऊ असो किंवा त्याचे काका। जो त्याच्या विरोधात जाईल त्याचा गेम फिक्स। यामुळे त्याच्या देशात त्याच्या शब्दाच्या बाहेर कोणीच जात नाही। तिसरं आणि सर्वात भयानक कारण म्हणजे तिथले विचित्र कायदे। उत्तर कोरियात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकत नाही। जिथे सरकार ठरवतं की तुम्ही कोणते कपडे घालायचे, तुम्ही तुमची हेअरस्टाईल कशी असेल आणि तुम्ही टी व्हीवर काय बघायचं, जिथे बाहेरच्या जगाचं इंटरनेट चालत नाही। 3 पिढ्यांची शिक्षा नावाचा एक नियम आहे, म्हणजे जर एकाने गुन्हा केला तर त्याच्या मुलाला आणि नातवालाही जेलमध्ये सडावं लागतं। ही भीती तिथल्या लोकांना शांत ठेवते। चौथं कारण म्हणजे त्याची गुप्तचर यंत्रणा आणि हॅकर्स। तुम्हाला वाटत असेल की किम फक्त बॉम्बने धमकावतो, तसं नाहीये। त्याची हॅकर्स जगातील मोठ्या बँक आणि कंपन्यांवर सायबर हल्ले करून करोडो रुपये लुटतात। जगातील सर्वात मोठ्या सायबर चोऱ्यामागे उत्तर कोरियाचं नाव अनेकदा येतं आणि शेवटचं कारण म्हणजे त्याची शक्तिशाली मित्र रशिया आणि चीन यासारखं मोठे देश उत्तर कोरियाच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे अमेरिका किंवा इतर देश त्यांच्यावर सहजासहजी हल्ला करू शकत नाही। तर मित्रांनो, किम जॉंग उनला लोक घाबरतात कारण तो एक असा खेळाडू आहे जो नियम मानत नाही। त्याला स्वतःच्या जनतेच्या गरिबीची पर्वा नाही, त्याला फक्त आपली ताकद दाखवायची आहे। एक असा देश जिथे विचार करायचं स्वातंत्र्य नाही, जिथे फक्त भीतीचं राज्य करते। तुम्हाला काय वाटतं, किम जॉंग उन खरंच इतका खतरनाक आहे की ही फक्त जगाने निर्माण केलेली हवा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।